उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये वेगानं वाढ होतीये। यामुळे भीमा नदी पात्रामध्ये 60,000 क्युसेक वेगानं विसर्ग केला जातोय। पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। नदीपात्रातील पुंडलिक मंदिराला पाण्यानं वेढा दिला असून प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना आणि भाविकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पाणलोट क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरण खरंच शंभरीकडे वाटचाल सुरू आहे आणि उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक निर्माण झाली आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने उजनी धरणातून जवळपास 60,000 क्युसेक इतका विसर्ग चंद्रभागा नदीच्या पात्रात सोडल्यामुळे पुंडलिक मंदिरासह इतर जे छोटे मोठे मंदिर आहेत ते देखील आता पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर चंद्रभागा नदीच्या पाण्याची पातळी अशी प्रचंड वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। चंद्रभागा नदी आता दुथडी भरून वाहत आहे। खरं तर चंद्रभागा नदीच्या वाळवंट आहे पूर्ण खरं तर पाण्याखाली गेलेले, त्याचबरोबर सगळ्या घाटांच्या पायऱ्यांना खरं तर पाणी लागलेलं आहे। त्यामुळे भाविकांना देखील आता आवाहन करण्यात येते की खोल पाण्यामध्ये कोणीही उतरू नये। त्याचबरोबर जो जुना दगडी पूल आहे तो जुना इतिहासकालीन दगडी पूल तो देखील आता खरं तर पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर पावसाची जर परिस्थिती अशी राहिली किंवा उजनी धरणामध्ये जर आवक अजून निर्माण झाली तर अजूनही पाणी सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना देखील खरं तर आपापली जनावरे असतील किंवा आपल्या ज्या मोटरी असतील त्या देखील सुरक्षित स्थळी हलवण्याचं आवाहन खरं तर प्रशासनाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आज जर आपण बघितलं तर आषाढी अखेर तरी खरं तर सांगता होणार आहे। जवळपास लाखोच्या संख्येनं भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे प्रत्येक भाविक हा खरं तर चंद्रभागेच्या स्नान करता येत असतो। त्यामुळे कुठलीही दुर्घटना करू नये यासाठी NDRF ची टीम देखील खरं तर नदी पात्रामध्ये तैनात केलेली आपल्याला